भारतीय लोकशाही न्यूजमध्ये आपले स्वागत. कार्यकारी संपादक आकाश जळके. मयत वाहन मालकाच्या कुटुंबाला आर्थिक मदतीची मागणी. सागर युनिट क्रमांक 2 येथे धरणे आंदोलन. घनसावंगी तालुक्यातील बोरगाव तांडा येथील मयत एकनाथ रावसाहेब राठोड वाहन मालक यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी या मागणीसाठी आज सागर सहकारी साखर कारखान्याच्या युनिट क्रमांक 2 समोर धरणे आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन दुपारी 12 वाजेच्या सुमारास सुरू झाले. सुनीता एकनाथ राठोड तसेच सकल गोर बंजारा समाज व वाहतूक चालक मालक संघटनेच्या वतीने कारखाना प्रशासनाकडे ठोस मागण्या करण्यात आल्या. यावेळी आंदोलनकर्त्यांच्या वतीने हरीश राठोड यांनी 2 प्रमुख मागण्या मांडल्या. मयत एकनाथ राठोड यांच्या कुटुंबियांना तातडीने 20 लाख रुपये रोख आर्थिक मदत देण्यात यावी आणि कुटुंबातील एक सदस्याला सागर सहकारी साखर कारखान्यात कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी अशी त्यांची मागणी होती. हरीश राठोड यांनी सांगितले की कुटुंबावर उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून कारखाना प्रशासनाने सामाजिक बांधिलकीचा त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. आंदोलनानंतर कारखाना प्रशासन काय भूमिका घेते याकडे परिसराचे लक्ष लागले. आज आपण सागर कारखान्याच्या गव्हाणीत आंदोलन केलं. नेमका काय विषय होता आणि काय मागण्या होत्या, नेमकं काय घडलं त्या संदर्भात तुम्ही काय सांगा? नक्कीच सर, या ठिकाणी गोड साखरेची कडू कहाणी. या साखर कारखाना जो चालतो कामगार बंधूच्या जीवावर चालतो, वाहन मालकाच्या जीवावर चालतो. की जोपर्यंत वाहन मालक इथं ऊस तोडून आणत नाही तोपर्यंत साखर या ठिकाणी गाळप होत नाही. पण या ठिकाणी स्वर्गवासी एकनाथ भाऊ राठोड यांचं काही दिवसापूर्वी अटॅकनं निधन झालं होतं. पण या ठिकाणी प्रशासनाने कुठली या साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने कुठलीही त्या प्रकारची दखल त्या पीडित कुटुंबासाठी घेतली नव्हती. म्हणून त्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी म्हणून आम्ही या कारखान्याच्या गव्हाणीमध्ये उतरून आम्ही हे आंदोलन केलेलं आहे. मला एक सांगा, तुमचे जे एकनाथ भाऊ त्यांचे करार होता का, काय नेमकं काय होतं ते, तुम्ही यांना कारखान्याला कसं काय मारता, त्याचं कारण काय सांगा? बरोबर सर, या ठिकाणी सहकारी साखर कारखाना या युनिट नंबर 2 यांच्या मार्फत जशी शिफारस समर्थ सहकारी साखर कारखान्याला केली जाते तेव्हाच या कारखान्याच्या वाहन मालकांना पैसे मिळले जातात. त्या अनुषंगाने करार मोबदला इथलं महत्वाचं म्हणजे ह्याच कारखान्याचा करार आहे, पण त्याला शिफारस ह्या कारखान्याची शिफारस त्या समर्थ कारखान्याला असते. म्हणून ह्या वाहन मालकाला त्या माध्यमातून पैसे दिले जातात. म्हणून आम्ही सागर कारखान्यावर आंदोलन केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं की ते वाहन मालकाचा करार कारखान्याशी झाला होता, त्यामुळे कारखान्याचा संबंध येतो, त्यामुळे तुम्ही या गावाने आंदोलन केलं. बरोबर सर. आपलं नाव काय? हरीश राठोड. आणि आमचं आंदोलन चालू असताना त्यांच्या या ठिकाणचे कर्मचारी कार्यकारी संचालक मंडळ MD साहेब आणि संचालक मंडळाने आमच्या आंदोलनाची दखल घेऊन आमच्या काही 2 मागण्या होत्या. पीडित कुटुंबांना 20 लाख रुपयाची मदत मिळावी आणि त्या पीडित कुटुंबातल्या एका सदस्याला कारखान्यावर कर्मचारी म्हणून घेण्यात यावा. तर त्यांनी आम्हाला लेखी आश्वासनाद्वारे कळवलेलं आहे. त्यामुळं आम्ही या ठिकाणचं आंदोलन स्थगित केलेलं आहे आणि या आंदोलनाची पूर्वदिशा त्यांनी 10 दिवसाचं सांगितलेलं आहे. तर आम्ही त्यांना 15 दिवस देतो. जर 15 दिवसाच्या आतमध्ये त्यांनी आमच्या लेखी आश्वासनानुसार त्यांनी जर आमच्या मागणीची दखल जर नाही घेतली तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात याच ठिकाणी आंदोलन करणार आहोत. आजच्या या घटनेसंदर्भात या बंजारा समाजाच्या वतीनं जे काही सागर सहकारी साखर कारखाना नंबर 2 वर आंदोलन करण्यात आलं याबाबत मी आपणास कळू इच्छितो की सर्वप्रथम हा प्रकार आमच्यापर्यंत यापूर्वीही संबंधितांनी आम्हाला कळवलेलं नाही. म्हणजे रीतसर भेट नाही किंवा त्याबाबतची कुठलीही माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही. संबंधितांनी हा प्रकार हा शासकीय कार्यालयात किंवा व्हॉट्सअपद्वारे वेगवेगळ्या ठिकाणी प्रसारित केला. संबंधित गव्हर्नमेंट ऑफिसला त्यांनी त्या ठिकाणी माहिती दिली, परंतु प्रशासनाच्या वतीनं किंवा प्रशासनासाठी त्यांनी कुठेही पुढे येऊन आमच्यासोबत यापूर्वी चर्चा केली नसल्या कारणाने गैरसमजातून किंवा अनज्ञपणे हा प्रकार घडलेला आहे. राहिला प्रश्न दुसरा की याबाबतची आम्हाला जी काही प्रशासनाला व्हॉट्सअपद्वारे काही माहिती मिळाली वेगवेगळ्या माध्यमातून, तर आम्ही संबंधिताची या ठिकाणी चौकशी केली. या चौकशीअंती असं आमच्या निदर्शनास आलं की श्री राठोड यांचे आमच्याकडे कुठल्याही प्रकारचे लेखी करार जे की सागर सहकारी साखर कारखान्याला होणे अपेक्षित आहेत किंवा त्याबाबतचे जे आमच्याकडे यापूर्वी 120 कराराचे डॉक्युमेंटेशन किंवा वेगवेगळ्या माध्यमातून बैलगाडी ठेकेदार यांचे करार आमच्याकडे झालेले आहेत, तसा करार आमच्याकडे नसल्यामुळे आम्ही संबंधित माहिती कुणाला कळवायची का, तर आम्हाला कुठल्याही प्रशासनाकडून किंवा संबंधित आंदोलकाकडून आम्हाला याबाबत प्रत्यक्ष येऊन निवेदन देण्यात आलेलं नसल्या कारणाने हा विषय आतापर्यंत वाढत राहिला. तत्पूर्वी
माननीय साहेबांनी भैयासाहेबांनी जे काही आदेशित केलं किंवा जे काही गोष्टी आम्हाला सांगितल्या त्या पद्धतीत आम्ही बंजारा समाजासोबत चर्चा करण्यासाठी पुढे येऊन मी स्वतः त्यांच्याबरोबर चर्चा केली व त्यांना असं आजच्या ठिकाणी सांगितलं की याबाबतची पुढील ठोस कारवाई माननीय संचालक मंडळापुढे वेगवेगळे निर्णय होत असतात जे की धोरणात्मक असतात व काही अनुषंगाने काही भरतीचे असतात. तर त्याबाबतची चर्चा संचालक मंडळापुढे आपलं निवेदन यांनी दिलेलं आम्हाला आज निवेदन आहे की त्या निवेदनाच्या अनुषंगाने आम्ही सदरील आमच्या कारखान्याची नोट तयार करून आम्ही मान्य संचालक मंडळापुढे ठेवू व प्रत्यक्ष यांना त्या दिवशी चर्चेला आम्ही बोलवू व जे काही ठरेल ते त्यांना व संचालक मंडळाला जे दोन्ही गोष्टी मान्य असतील, कारण की हा विषय ह्या कारखान्यापुरता मर्यादित नसून अन्य कुठं असेल तर त्याही बाबतीत आम्हाला चौकशी करावी लागेल. यांचा करार कुठं आहे काय नाही तेव्हा त्याबाबतची सविस्तर सगळी माहिती घेऊन आम्ही पुढील योग्य ती कार्यवाही लवकरात लवकर करण्याच्या दृष्टीनं मी आपल्या समोर हे प्रकाशित सांगू इच्छितो. सर आपलं नाव? मी रामचंद्र अनुराग समुद्रे, कार्यकारी संचालक युनिट नंबर 2.